विठ्ठल बाई म्हणे विठ्ठल कसा हे बघा शौर्य ना आता झोपतोय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्या? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी फ्रेश वगैरे झालोय, मला चाय वगैरे प्यायचा आहे. जायचंय आज कॉलेजला. आज संडे, आज सगळे आराम करतात पण मला आराम नाहीये. मला पण जायचंय कॉलेजला. आता जाईल, रेडी वगैरे होऊन जाईल. ते काय झालं? थंडी वाजते सिटीला, थंडी वाजते. काय बघ, किचन मध्ये कोण आहे बघ. बघ लवकर, चल या. आणि शौर्याला दाखवतो. शौर्य, हे बघा शौर्य ना आता झोपतोय. काय चाय वगैरे दे मला. उठा उठा, शौर्य पण झोपायला लागलाय. किती वाजता? 5 वाजता. 5 वाजता उठला आज पण? मग तू उठतो का 5 वाजता? नाही बाबा. मग ते 5 ला उठून सू सगळं करतो, खेळतो बिळतो, खातो पितो मस्त, मग झोपायला. काय तर झोपायला लागलं ना तू आधी. गाईज मी रेडी झालोय, जायचंय कॉलेजला. आता जेवायला काय मम्मी? जेवण करू. असे का उभा आहेत? कपडे घाला. विठ्ठल बाई म्हणे विठ्ठल कसा शौर्याची मालिश होतीये. माता आंघोळीला जाणार माझं शौर्य. आंघोळीला जाणार. आंघोळीला जाणार. जाऊ कॉलेजला जायचंय. चाललो मी, बाय. बाय. जेवण झालंय माझं, आता जातो कॉलेजला. तर गाईज मी आता पोहोचलोय माहीमला. आभाळ खूप आलंय, मला लवकर जायला लागेल ना तर पाऊस येईल. मी छत्री पण नाही आणली आहे अजून. माझं ना तिथे जायचं बिलकुल पण नाही मन करत आहे. काय माहिती का मन नाही करत आहे, म्हणजे काय इंटरेस्टच येत नाही असं. काय माहिती का, काय नाही, जायला लागेल, पैसे भरलेत. गाईज आता जस्ट मी कॉलेजमधून घरी आलोय, फ्रेश वगैरे झालोय. खूप भूक लागली होती. लेक्चर पण थोडे बोरिंग होते, काय बोलणार. हा, हे बघा, हे थोडासा भात आहे. अजून मम्मीने ही भजी बनवली आहे. तू बनवली आहेस? चला मग फटाफट जेवून घेतो मी. काय लोणचं दे. गाईज आता मी धीरजला सोडायला आलो होतो कुर्ल्याला. मी अजून निखिल तिथं. भाई तुझ्या हातात काय बॅग आहे? ठीक आहे, धीरजची बॅग आहे. पाऊस तिथं पडतोय अजून. तो बघा इथं थांबला नाही आमच्या बाजूला. तो तिथं का थांबलाय माहिती का? की सीट ओली होईल, गाडीची सीट ओली होईल म्हणून तो तिथं थांबला छत्री घेऊन. इथं आमच्याकडे आला नाही. विचार करा, म्हणजे मित्र त्याला इम्पॉर्टंट नाही, सीट इम्पॉर्टंट आहे. सीट भिजायला नको. मित्र काय? हा रे, काय रे? अंधारा शकल पण दिसत आहे यार तुझी. हे दिसत का नाही? हे लाईट आणू का तुला? गाईज मी आता जस्ट घरी आलोय, धीरजला सोडलंय, निखिल पण गेलाय हॉस्टेलला. आता व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.